नाव काय त्याचं पावडरला? कारण ब्रँड हा विषय झाला होता. म्हणजे 6P मी शिकलेलो होतो. आपल्याला पण माहिती असेल की प्रॉडक्ट, पॅकेजिंग, प्राइसिंग, प्लेस, पीपल, प्रमोशन, राईट. तर ह्या सगळ्या ब्रँड नेम ते छोटं पाहिजे, ते जोडाक्षर नको, अमुक तमुक सगळं डीबीएमला झालेलं होतं. आणि इकॉनॉमिक टाइम्स मध्ये वगैरे येत होतं त्यावेळी, ते सगळे धीरूभाईंचे किस्से वगैरे चालू होते ते. तर त्या ह्याच्यामध्ये नाव काय तर तांबा पितळ नुसतं डोक्यामध्ये फिरत होतं. तर तांबा आणि पितळ हे कळलं पाहिजे म्हणून पीत त्यातले 2 शब्द आले. आणि तांब, पीतांबरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द, कारण पावडर हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तो बरी म्हणजे पीतांबरी. तेव्हा असं विचित्र वाटलं, रे पितांबरी जरा बरं वाटतंय. तांब आणि पितळ ह्याचा कॉइन झालेला आणि स्त्रीलिंगी शब्द म्हणून तो बरी. आणि कुठे जोडाक्षर नाही, 4च शब्द आहेत. मग उच्चारून बघितला होतंय बरोबर. त्याला सगळ्या 4 लोक पितांबरी कसं वाटतंय, पितांबरी काय आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा प्रश्न असतो ना, युनिकनेस असतो ना, ते लोक विचित्र पण तुम्हाला बोलतील, की कारण पहिल्यांदा ऐकलेलंच नसतं ना, अरे हे कुठे नाव आहे का वगैरे असं सांगतील. कारण ते बघतात आपल्या इथे मुलांना, कंपन्यांना, कारण त्यांचा एक आवाका आपल्याला माहिती पाहिजे. युनिक आहे म्हणजेच ते तुम्हाला त्याचा विरोध आहे किंवा ते काहीतरी त्याच्यात साशंक आहे. परफेक्ट तुम्ही धरा की हे बरोबर चालणार म्हणून ते. आणि ते आमचं पहिलं पाऊच तयार झालं आणि मग त्या पितांबरीचा जन्म झाला.